दिल्ली में छात्रों के आंदोलन और उस पर हुई पुलिस कार्रवाई को लेकर सियासी घमासान लगातार तेज होता जा रहा है। इसी मुद्दे पर उद्धव ठाकरे और राज ठाकरे ने संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस कर केंद्र सरकार पर तीखा हमला बोला। दोनों नेताओं ने छात्रों के साथ संवाद की जरूरत बताते हुए 26 जुलाई को शिवाजी पार्क से सिद्धिविनायक मंदिर तक संयुक्त मार्च निकालने का ऐलान किया। इस दौरान आदित्य ठाकरे और अमित ठाकरे भी मौजूद रहे। देखिए ये रिपोर्ट। दिल्ली में जारी छात्र आंदोलन को लेकर उद्धव ठाकरे और राज ठाकरे एक मंच पर नजर आए। संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस में दोनों नेताओं ने कहा कि छात्रों का गुस्सा कई वर्षों से जमा था, जो अब पूरे देश में फूट पड़ा है। उनका आरोप है कि सरकार ने समय रहते छात्रों से संवाद नहीं किया, जिससे हालात और बिगड़ गए। दोनों नेताओं ने कहा कि अब यह मामला सिर्फ नीट तक नहीं सीमित रहा, बल्कि देश के युवाओं के भविष्य और न्याय से जुड़ा बड़ा सवाल बन चुका है। मी कालच दिल्लीला जाऊन आलो, माझ्या आधी अमित पण जाऊन आला। आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे। एक गोष्ट नक्की की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही आहे, कारण ज्या वेळेला मी गेलो माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते। आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटला की त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो। संजयने विचारलं, तो मैं बिहार से आया हूँ, लेकिन मैं हूँ तो मध्य प्रदेश का। तर तो काही विद्यार्थी वाटत नव्हता, पण मध्यमवयीन तरुण होता। तर त्याला विचारलं आप क्यों आए हैं। तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे। म्हणजे हे एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे। दुर्दैवाने आज मी वृत्तपत्रात वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले। आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या। त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली। आणि काल एक व्यक्ती जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही, आता तिचं येता वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाही आहे। तर एक असे अत्याचार वाढत चाललेले आहेत। न्यायालयाला कबूतर, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉकरोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे। आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का। म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे आता। मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती, ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे। हे एकूणच जे चाललेलं आहे हे सरकार आता कोणाला आपलं वाटतं असं दिसत नाही आहे। कारण मी ज्या वेळेला तिथे पोचलो तेव्हा जसं आता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे। हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं, पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय। पंतप्रधानांनी आज एक काय ट्वीट केले, खरं त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती। उद्धव ठाकरे ने कहा कि यदि शुरुआत में ही छात्रों की बात सुनी जाती तो आंदोलन इतना नहीं बढ़ता। उन्होंने केंद्र सरकार पर संवाद से बचने का आरोप लगाते हुए कहा कि किसानों के आंदोलन से लेकर मणिपुर तक कई मुद्दों पर बातचीत नहीं की गई। वहीं उन्होंने प्रधानमंत्री से छात्रों के बीच जाकर उनकी समस्याएं सुनने की भी अपील की और कहा कि देश के विद्यार्थियों को न्याय मिलना चाहिए। राज ठाकरे ने प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान पुलिस कार्रवाई पर गंभीर सवाल उठाए। उन्होंने सोशल मीडिया पर वायरल उस वीडियो का जिक्र किया जिसमें एक पुलिसकर्मी हिरासत में लिए गए छात्र को उसकी जेब में पाउडर डालने की धमकी देता दिखाई दे रहा है। कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा कि जेब में। अरे नहीं। फिर गया क्या, जिंदगी गया। नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। राज ठाकरे ने सवाल किया कि
पुलिस के पास ऐसा पाउडर कहां से आया और इसकी निष्पक्ष जांच होनी चाहिए। उन्होंने यह भी कहा कि आंदोलन में शामिल छात्रों के साथ उनके माता पिता को भी आगे आना चाहिए। सरन्यायाधीश जे बोलले की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये, मुळात ह्यांच्यामुळेच हे धुरळ सुरू झालं ना। जन्मदाते ते आहेत. जन्मदाते तेच आहेत ना, आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको। मी महाराष्ट्रामधले पोलीस ह्या सर्व आंदोलनकर्त्यांना चांगलं सहकार्य करतात, काही त्रास देत नाहीये, काही गोष्टी झाल्यात। माझ्याकडे आता एक व्हिडिओ आलाय, मला असं वाटतं की मी तो आता मुंबई पोलीस कमिशनरने देखील पाठवलेला आहे। एका टॅक्सीतनं मुलं चालली होती आणि ती मुलं चालली असताना टॅक्सीतनं नाही, पोलिसांच्या गाडीतून आणि तो पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात हां तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का। म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही। मला खरं तर ही इतकी साधी गोष्ट होती, साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही किंवा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी, ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात। परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्याच्याशी चर्चा करावी। हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं। प्रेस कॉन्फ्रेंस में ठाकरे बंधुओं ने 26 जुलाई को शिवाजी पार्क से सिद्धिविनायक मंदिर तक संयुक्त शक्ति प्रदर्शन मार्च निकालने का ऐलान किया। उन्होंने स्पष्ट किया कि इस मार्च में किसी भी राजनीतिक दल का झंडा नहीं लगेगा और यह पूरी तरह से छात्रों के समर्थन तथा उनके न्याय की मांग के लिए होगा। दोनों नेताओं ने कहा कि सरकार को छात्रों की आवाज सुननी चाहिए और देश के भविष्य से जुड़े इस मुद्दे पर जल्द से जल्द सकारात्मक फैसला लेना चाहिए। मुंबई से कैमरामैन किरण के साथ सर्वेश तिवारी, आवाज इंडिया, मुंबई।